विचार करा, तुम्ही गाढ झोपेत आहात आणि पहाटे 4 वाजता तुमच्या मोबाईलवर एक ईमेल येतो, तुम्हाला कामावरून काढण्यात आलंय. ऐकायला एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटतंय ना? पण तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मेटाच्या तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांसाठी हे दुर्दैवी सत्य ठरलंय. एका झटक्यात इतक्या लोकांना का काढलंय आणि यामागे एआयचा नेमका काय हात आहे? चला सविस्तर सांगते. मेटानं आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या तब्बल 10% म्हणजेच 8,000 जणांना तडकाफडकी कामावरून काढलंय. हा कट इतका प्लॅन केलेला होता की ऑफिसमध्ये कोणताही गोंधळ किंवा कर्मचाऱ्यांचा संताप दिसू नये म्हणून कंपनीनं आदल्या दिवशी सर्वांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं आणि मग सिंगापूरमध्ये पहाटे 4 वाजता आणि भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 वाजता टर्मिनेशनचे ईमेल पाठवले. पण हे सगळं का घडतंय? तर याचं मुख्य कारण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय. मेटाला आता साधी टीम नकोय, त्यांना हवी आहे एआय नेटिव्ह टीम. स्वतः सीईओ मार्क झुकरबर्गने एआयला सर्वोच्च प्राधान्य दिलं असून यावर्षी या तंत्रज्ञानावर 125 ते 145 अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत. याच कारणासाठी जुन्या 6,000 रिक्त पदांची भरती थांबवण्यात आली असून तब्बल 7,000 कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. या सगळ्या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. परिस्थिती अशी होती की काहींना तर कंपनी सोडण्यापूर्वी ऑफिसमधील मोफत स्नॅक्स आणि चार्जर गोळा करून नेले. त्यातच मेटानं कर्मचाऱ्यांच्या माऊसच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एक ट्रॅकिंग टूल आणलं. या हेरगिरीला 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला. धक्कादायक बाब म्हणजे हे संकट फक्त मेटापुरतं मर्यादित नाहीये, तर सिस्कोने 4,000 नोकऱ्या कमी केल्या, तर ऑरॅकलनेही याच पद्धतीने पहाटे ईमेल पाठवून जगभरातील 20,000 ते 30,000 कर्मचाऱ्यांना काढलंय. रेडिओक्यूचे सीईओ दीपल दत्ता यांच्या मते ही एक मोठी रचनात्मक फेररचना आहे. आता फक्त काम करणाऱ्यांची नाही तर एआय सारख्या प्रणाली हाताळणाऱ्या तज्ञांचीच मार्केटला गरज आहे. भविष्य त्यांचंच आहे जे नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतील. तुम्हाला काय वाटतं? एआय खरोखरच माणसांच्या नोकऱ्या संपवतोय की एका नव्या युगाची सुरुवात आहे? तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.